जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। मछेडी परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकून गोळीबार केला। या हल्ल्यात काही जवान जखमी झाले होते, तर त्यातील 4 जवानांना वीरमरण आलं असून इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथकही रवाना झाली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार लष्कराचे वाहन जात होते, यावेळी अचानक टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकलं आणि गोळीबार केला। यानंतर सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले। सुरुवातीला या घटनेत 2 जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, पण आता या जवानांपैकी 4 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे। राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती। रात्रीच्या अंधारात लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता। यावेळी सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या जवानांनीही दहशतवाद्यांवर गोळीबार केला। या घटनेत जवान जखमी झाला, तर अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून गेले। जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दिनांक 6/7/2024 भीषण चकमक झाली। या घटनेत 2 जवान शहीद झाले, तर 6-8 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम आणि चिनीगाव या गावात चकमक झाली होती। या चकमकीत पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप कुमार शहीद झाले, तर 2 ते 3 दहशतवादी ठार झाले। दुसरी चकमक फिसल चिनीगाम गावात झाली। या चकमकीत अकोल्यातील रहिवासी आणि राष्ट्रीय रायफलचे हवालदार प्रदीप जंजाळ शहीद झाले। लष्कर-ए-तैयबच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे।